या घरामध्ये आम्ही जेव्हापासून आलो आहोत ना, सारखा आजारपण सुरूच आहे. सगळे मेहनत करतोय, पण हा आलेला पैसा जातो कुठे आहे? असे प्रश्न जर तुम्हाला येत असेल, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. शेवटपर्यंत नक्की बघा. बऱ्याचदा असं होतं आपण बाकी लोकांचे पण असे हे कंप्लेंट्स ऐकतो, की आम्ही जेव्हापासून या घरामध्ये आलेलो आहोत, आमचं कोणाचं एकमेकांशी पटतच नाही आहे. मी गप्पा कमी मारतो आणि आमच्यामध्ये डिबेटच जास्त होतात, वादविवादच जास्त होत आहेत. हे बघा, घर हे फक्त भिंतींनी, फर्निचरनीच बनलेलं नसतं. घराची पण एक एनर्जी असते, ऊर्जा असते आणि जेव्हा ही ऊर्जा इम्बॅलन्स होते, त्यावेळेस असे प्रॉब्लेम्स येतात. कसे प्रॉब्लेम्स? तर घरामध्ये वादविवाद खूप होणे, फायनान्स रिलेटेड इश्यूज असणे, आजारपण खूप असणं, काहीही कारण नसताना भांडणं होणं आणि स्ट्रेस फील होणं. म्हणजे बाहेर आपण खूप एन्जॉय करतो, मजा मस्ती करतो आणि घरात आलं की डोकं दुखायला सुरुवात होते किंवा एकमेकांशी बोलणार नाही. सगळे आपापल्या फोनमध्ये पडून राहतील. जेवायचं म्हणून जेवतो आणि आपल्या आपल्या रूममध्ये जाऊन बसतो. एनर्जी लेव्हल खूप लो असते. इच्छाच होत नाही की काही करावं आणि तेच घराबाहेर पडलो की खूप जोश येतो. हे सगळं एनर्जी आहे. एनर्जी लेवल कधी कमी होते? जेव्हा तुमच्या घरातले 5 एलिमेंट्स म्हणजे अग्नी, जल, आकाश, वायू, पृथ्वी ह्या जे 5 एलिमेंट्स आहेत, हे डिस्टर्ब झाले की आपल्याला आपल्या घरामध्ये एनर्जी फील लो वाटते. ही जी एनर्जी आहे, ही या 5 एलिमेंट्सनी तर डिस्टर्ब होते. त्यानंतर आपण कसं वागतो आहे घरामध्ये, आपण कसं बोलतो, त्यांनी पण होते. एनर्जी कशी लो होते किंवा इम्बॅलन्स कशी होते हे तर आता आपण बघितलंय. पण आता याला आपल्याला बॅलन्स कसं करायचं आहे ते पण नक्कीच आपल्याला बघायला पाहिजे. तर बॅलन्स करण्यासाठी सगळ्यात आधी पौर्णिमा आणि अमावस्येला तुम्ही एक छोटंसं हवन करायला पाहिजे. हे बघा, हवन म्हणजे असा खूप मोठा हवन कुंड आणा हे करा नाही. एक छोटासा मिळतो हल्ली किंवा आपला मोठा दिवा पण घेतला आपण तरी उत्तम आहे. त्या मोठ्या दिवामध्ये आपली गोवरी असते, त्याला गरम करायचं आहे आणि ती गोवरी गरम केलेली ठेवायची. मार्केटमध्ये तुम्हाला हवन सामग्री मिळते, ती थोडीशी घ्यायची. त्याच्यामध्ये तुम्हाला काळे तीळ आणि कपूर हे ऍड करून आधीच ठेवायचंय. थोडंसं लवंग हे सगळं ठेवून द्यायचंय आणि आपल्या कुलदेवी आणि कुलदेवताचं नाव घेऊन त्याच्यामध्ये ते आपल्याला त्याचा होम करायचा आहे. ठीक आहे, कुलदेव 11 वेळा करा, 21 वेळा करा, तुमच्यावर आहे. पण दर पौर्णिमा अमावस्येला संध्याकाळी हे झालंच पाहिजे आणि तुम्हाला हळूहळू फरक पडेल. कमीत कमी 5 पौर्णिमा आणि 5 अमावस्या तुम्ही केल्या तर तुम्हाला तुमच्या घराची एनर्जी खूप चेंज होताना दिसेल. जी मुलं जेवत नव्हती, चिडचिड करत होती, ती आता जेवायला म्हणजे हसत हसत जेवतील. घरामध्ये वादविवाद कमी होते. दुसरं तुम्हाला काय करायचं तर रोज सकाळी कच्चं दूध, पाणी आणि त्याच्यामध्ये गंगाजल हे तिन्ही गोष्टी अंघोळ झाली की घरामध्ये शिंपडायचंच आहे. रोज म्हणजे रोजच. कंटिन्युअसली तुम्ही हे 3 महिने प्रॉपरली केले. जर महिलांना 4 दिवस जमत नसेल तर घरातल्या पुरुषांनी हे काम करावं. पण कंटिन्युअसली 3 महिने हे करायलाच पाहिजे. तुम्हाला घरातली एनर्जी चेंज होताना दिसेल. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला जी करायची आहे तर सकाळ आणि संध्याकाळी तुमच्या घरामध्ये नामस्मरण म्हणजे देवाचं नामस्मरण तुम्हाला होत नाही आहे, तुम्हाला येत नाही आहे, हरकत नाही. आता तर युट्यूबचा जमाना आहे. युट्यूबवर हल्ली भरपूर छान छान भजन असतात, मंत्रोच्चार असतात. घरामध्ये तुम्ही राहू मंत्र लावू शकता. नाही काही तर विष्णू सहस्त्रनाम, ललित सहस्त्रनाम हे स्तोत्र तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी सुरुवात करा लावायला. तर तुम्हाला याचा खूप छान फरक पडेल. घरातली एनर्जी जी आहे ती पॉझिटिव्ह होताना दिसेल. अजून एक तुम्ही काम करू शकता घरातल्या एनर्जीला पॉझिटिव्ह होण्यासाठी. घरातला जो ब्रह्मतत्व आहे तो ऑलवेज नीट, क्लीन आणि क्लिअर असेल, म्हणजे क्लटर फ्री असेल. क्लटर फ्रीने मला अजून एक आठवलं की घराची एनर्जी जी आहे ना, ही क्लटर खूप जास्त असलं ना की खराब होते. आता क्लटर म्हणजे नेमकं काय? मला तुम्ही कमेंट करतात, मॅडम तुम्ही क्लटर क्लटर म्हणता म्हणजे काय? आता क्लटर म्हणजे घरातला पसारा जो असतो, म्हणजे जे आपल्याला कामाचं नाही आहे. आपण काय करतो, नाही नाही ह्या पिशव्या ना ह्या मला कामात येतील, हे डबरे ना हे मला कामात येतील. एक एक वर्ष होऊन जातं, आपण तसंच पडून राहतो. ज्याप्रमाणे दिवाळीच्या वेळेस आपण साफसफाई करतो ना, तशी साफसफाई दर 2 महिन्यांनी, कमीत कमी, मी महिन्यांनी म्हणणार होते, पण कमीत कमी दर 2 महिन्यांनी तुम्ही नक्कीच करा. हे
बघा, साफसफाई करताना असं नाही की तेच पुसून ठेवून दिले परत. तुम्ही बघायचंय की हे मी 6 महिन्यापर्यंत याच्या पुढे कधी वापरलं होतं ही गोष्ट. मुलांची जुनी कपडी आहे, काढून टाकून द्या. मुलांचे पुस्तकं जुनी, आता मुलगा इंजिनिअरिंगला आहे आणि त्याची पहिलीची तुम्ही ड्रॉइंगची बुक, नाही नाही माझ्या मुलाची आहे, मी कशी देऊ, असं नाही आहे. द्या कोणाला तरी, त्याला उपयोग तर होईल त्याचा. हे क्लटर, कारण त्याच्यामध्ये त्या एनर्जीज आहेत निगेटिव्ह. कारण जितकं काही घरामध्ये पसार असेल त्याच्यावर धूळ असणार आहे. धूळ ही पॉझिटिव्ह थिंग नसते, ही निगेटिव्ह एनर्जी घरामध्ये आणते. आणि एक लक्षात असू द्या, घरातला फर्निचर हा मुव्हेबल असला तर उत्तम. जर तुम्हाला पॉसिबल असेल घराची थोडीशी फर्निचर चेंज करायचं, म्हणजे जिथे आधी सोफा होता तो सोफा इकडे ठेवला, कपाट तिकडे ठेवलं, म्हणजे तिथली एनर्जी ही म्हणजे हवा येत खेळती असायला पाहिजे इकडनं आणि तिकडनं. याच्यावरनं माझ्या एका क्लायंटची मी इथे केस सांगते की त्या क्लायंटचं मी न्यूमरॉलॉजी, ॲस्ट्रॉलॉजी सगळं झालं, पण तो म्हणतो मॅडम सगळं चांगलं होते पण अपॉर्च्युनिटीज येत नाही आहेत. म्हटलं ठीक आहे, आपण वास्तू बघू. त्यांच्या घराचा व्हिडिओ त्यांनी पाठवला मला. तर त्यांच्या घराच्या नॉर्थमध्ये पूर्ण भिंतीपर्यंत लाल रंगाचे त्यांनी मोठे कपाट बनवलेले. नॉर्थ म्हणजे अपॉर्च्युनिटीची, म्हणजे तुम्ही काय केलं, एनर्जी ब्लॉक, आणि त्याच्यामध्ये खपाखप भरून ठेवलेलं सामान उघडून त्यांनी मला दाखवलं. तर ते कधी म्हणाले फक्त दिवाळीच्या दिवाळीत आम्ही साफ करतो. कुठून अपॉर्च्युनिटीज येणार आहेत हे बघा. फक्त हे तर एक तुम्हाला एक्झाम्पल दिला नॉर्थ बद्दलचा. त्याचप्रमाणे प्रत्येक डायरेक्शनचं काही ना काही काम आहे. तर असं नाही की मी नॉर्थला नाही तर मग साऊथला उलट करते. करा तुम्ही, पण त्याची दर 1.5-2 महिन्यांनी साफसफाई झालीच पाहिजे. एनर्जी म्हणजे घरातली हवा ही खेळती असली तर घरामध्ये पॉझिटिव्हिटी येते. आणि जर पॉझिटिव्हिटी आली तर आपले हे जे इश्यूज आहेत, आपण सारखं डॉक्टरकडे जातोय, राहू मंत्र करतोय, हे करतोय, कितीतरी रत्न घालतोय, तरी प्रॉब्लेम आहेच. घरामध्ये पॉझिटिव्हिटी नाही आहे, प्रॉस्पेरिटी नाही आहे. तर आधी घरातली एनर्जी बघा. एनर्जी चेक करायला कोणतेही काहीही लागत नाही. तुम्हाला स्वतःला कळतं की एनर्जी माझ्या घरची डाऊन आहे. आणि पूजा पाठ मी जे म्हटलेलं आहे तुम्हाला, हे सगळं करा, तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी जाणवेल. आणि हा आपला व्हिडिओ बाकी तुमच्या घरामध्ये जितके रिलेटिव्ह आहेत, तुमचे फ्रेंड्स आहेत, तुम्हाला असं जाणवतं की अरे हिच्या घरी पण हाच प्रॉब्लेम आहे, त्यांच्यासोबत शेअर करा आणि मला कमेंट करा की तुम्हाला कशाचा त्रास जास्त होतो आहे.